असतील क्यू असतील ते द्यावे. अभ्यासाचे आनंदाचे क्षण साठवारे मुंगीपरी कण कण असं संतांनी सांगितलेलं आहे. एका दिवसामध्ये तूप खाल्ल्यानंतर रूप येत नाही. एक दिवस दूध पिऊन एक दिवस व्यायाम करून कोणी पैलवान होतं. शिक्षण म्हणजे काय असतं, आपल्या वर्तनात होणारा इष्ट बदल असतो आणि शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया असते. आज आपल्या जीवनामध्ये जे आहे ते उद्या त्याच्यामध्ये काहीतरी वाढ झाली तर शिक्षण झालं असं आपल्याला म्हणता येईल. आणि अरे कसं असतं, थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे आपल्याकडे ज्ञानाचा एक मोठा सागर तयार झाल्याशिवाय राहत नसतो आणि त्यासाठी गरज असते ते आपल्या दीर्घ प्रयत्नामध्ये असणाऱ्या सातत्याची. आणि हे सगळं करत असताना तुम्हाला ज्ञान देण्यासाठी लाभलेल्या ज्या आपल्या महाराष्ट्राच्या आयडॉल टीचर आहेत उमाशी मॅडम आणि त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असलेले हे जे उमाशी सर आहेत, आकाराम उमाशी सर, त्या दोघा उभयतांचं मी माझ्या काळी परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांना. आणि त्यांच्या या प्रयत्नाला परमेश्वराकडे मागणी अशी करतो की सुयश दे. कारण असं जर आपण म्हटलं बाबा देव कुठे आहे सांग, तर आपल्याला त्याचं उत्तर असं मिळेल की देव कुठे नाही आहे सांगा. म्हणजे देव कुठे आहे, देव कोणाला म्हणतात, जो देतो तर देव असतो आणि राखतो तो राक्षस असतो. आज जगामध्ये सगळ्यांच्याकडे भरपूर गोष्टी आहेत, परंतु लोक दुसऱ्याला देत नाहीत. जे जे आपणाशी खावे ते दुसऱ्याचे सांगावे, शहाणे करून सोडावे, सगळं जण असं संतांनी सांगितलेलं आहे. आणि त्या संतांच्या पावलावरती पाऊल टाकून आपल्याकडे असलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा भगीरथ प्रयत्न, अविरत प्रयत्न त्या उमाशी मॅडम करतायत. खरंच त्यांच्या प्रयत्नाला माझा मनापासून सॅल्यूट आहे. कारण लोकांच्याकडे खूप असतं, परंतु आजकाल देणाऱ्या लोकांची वाढवा आहे. आणि लोक काय द्यायचं मग आयुष्यामध्ये, आपण द्यायचं काय दुसऱ्याला? आयुष्यामध्ये दुसऱ्याला ज्ञान दिलं पाहिजे, दुसऱ्याला मान दिलं पाहिजे आणि आपल्याकडचं धन दिलं पाहिजे. धन ही गोष्ट अशी आहे की तुम्ही वाटत राहिला तरी दिवस संपत जाईल, पण ज्ञान ही गोष्ट अशी आहे की आपण दुसऱ्याला दिल्याने आपलं दुप्पट होतं. काय गंमत आहे बघा, ज्ञान दुसऱ्याला दिल्याने दुप्पट होतं. त्यामुळे पेपर सोडवताना किंवा अभ्यास करताना कधी झाकून अभ्यास करायचा नाही. आपण काय करतोय ते दुसऱ्याला समजावून सांगायचं. त्यामुळं काय होतं, आपल्याला वाटतं मी त्याला शिकवतोय, तर ते शिकवणं नसतं, तर ते आपलं शिकणं असतं. म्हणून आयुष्यामध्ये विद्यार्थ्याला एकच गोष्ट ठेवा, आपला हात नेहमी असा ठेवा. असे हात जगामध्ये कमी नाहीत. त्यामुळं आपली गणना अशा हातामध्ये नको आहे, तर आपली गणना ही या अशा हातामध्ये होईल पाहिजे. त्यासाठी संतांनी सांगितलेलं देणार आणि घेत जावे, घेणार आणि घेत जावे, घेणार आणि एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे. म्हणजे तो जसा देतोय ना तशा पद्धतीने आपला द्यायला शिकायचं. एवढा जरी संस्कार आपण आपल्या गुरुजनांच्याकडून, आपल्या वाचनांच्या माध्यमातून आपण जर घेतला तर आपलं जीवन सार्थक झालं असं म्हणता येईल. आणि राहिला आता तुमच्या परीक्षेच्या संदर्भातला प्रश्न, मॅडमने घेतलेला प्रयत्न, सरांनी आता तुम्हाला विचारलेले प्रश्न आणि त्या प्रश्नाची दिलेली तुम्ही उत्तर बघितल्यानंतर संपूर्ण भारताची परीक्षा शिजलाय का नाही बघायसाठी पातेल्यामध्ये हात घालायची गरज आहे का? नाही. भारताची परीक्षा कशावरून होते? शिकावरून होते. तसं मला समजून चुकलेलं आहे की मी माझं सद्भाग्य समजतो की आज ह्या वर्गामध्ये कोणी कलेक्टर आहे, कोणी वकील आहे, कोणी DYSP आहे, कोणी महाराष्ट्राचा कदाचित भावी मुख्यमंत्री असेल, कुणी या मान तालुक्याचा सभापती असेल, कुणी आमदार असेल. यापैकी बाल वयातल्या या छोट्या मुलांच्या पुढे मला भेटण्याची, तुमच्याशी सुसंवाद साधण्याची संधी आकाराम सरांच्यामुळे मला मिळाली. हे मी माझं सद्भाग्य समजतो आणि तुमच्याशी सुसंवाद साधण्याची 2 मिनिटाची संधी मला सरांनी दिली, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक दोघा उभयतांचा आभार मानतो आणि अधिक काही न बोलता इथे थांबतो.